त्र्यंबकेश्वरच्या शिव मंदिरातही भक्तांची गर्दी वाढली आहे। या मंदिरातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। श्रावणातला आज पहिला सोमवार, त्यामुळे आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। आपण बघू शकतोय की भाविकांची ही रांग या ठिकाणी आपल्याला दिसते, भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसते, प्रदक्षिणा या ठिकाणी सुरू आहे। खरं म्हणजे मुसळधार पावसामुळे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गर्दी या ठिकाणी झालेली नाही आणि पूर आणि नाशिकची एकूणच पावसाची परिस्थिती ही संपूर्ण राज्यात कळाल्यामुळे अनेक लोक बाहेरगावून जे येणारे असतात किंवा देशभरातून येणारे ते आलेले नाहीत। मात्र तरीही काही स्थानिक लोक आणि आजूबाजूच्या परिसरातले लोकांनी गर्दी या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते। रांगा या पहाटेपासून आहेतच आणि त्याचबरोबर आज अनेक धार्मिक कार्यक्रमांचं या भाविकांसाठी या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। आज दिवसा या ठिकाणी त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात येणार आहे, कुशावर्तावर त्यांचं स्नान करण्यात येणार आहे आणि वेगवेगळे अभिषेकांची धार्मिक कार्यक्रमांची या ठिकाणी आज केली असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।